जालन्यात आज मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे भास्कर आंबेकर यांच्या या भेटीमुळे नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। जालन्यात भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असतानाही आज रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भास्कर आंबेकर एकत्र बसून चर्चा करताना दिसले। या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या मतदानाबाबत आणि संभाव्य निकालाबाबत प्रदीर्घ चर्चा झाली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी मोठे विधान केले। आम्ही एकमेकांचे मित्र आहोत। भाजपला स्वबळावर सत्ता मिळाल्यास उत्तम, अन्यथा आम्ही निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकतो। ज्यांच्यात जास्त जागा येतील त्यांचा महापौर होईल, असे संकेत दानवे यांनी दिले। यावेळी जालन्यात मतदानानंतर सत्तेसाठी नवी युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदानाच्या शाईबाबत केलेल्या आरोपावरही दानवेंनी सडेतोड उत्तर दिले। राज ठाकरेंना पराभव दिसत असल्याने ते असे आरोप करत आहेत। उद्याचा निकाल जनतेचा कौल स्पष्ट करेल, असं ते म्हणाले। युती असलेल्या ठिकाणी युतीचाच महापौर होईल, तर जिथे भाजप स्वतंत्र लढत आहे तिथे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। हे बघा, जालना नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून या राज्यामध्ये सगळ्यात शांततेनं युतीची बोलणी असू द्या किंवा युती झाली नाही त्यानंतरची निवडणूक असू द्या, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांना किंवा आमच्या मित्र पक्षांना एकमेकावर टीका टिप्पणी केली नाही। आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली आणि त्यामुळं जरी निवडणुकीत युती झाली नसली तरी निवडणुकीनंतर सुद्धा आमची युती होऊ शकते जर एखाद्या पक्षाला बहुमत नाही मिळालं तर। आम्ही तसे मित्र पक्ष केंद्रात आणि राज्यात आम्ही एकत्र आहे आणि वैयक्तिकरित्या जालना शहरात आम्ही जे काही NDAचे घटक दल आहेत, मग ब्रह्मन चव्हाण असो, भास्कर आंबेकर असो, अर्जुन खोतकर असो, बबनराव असो, आम्ही सगळे तसे नेहमीच एकत्र बसत असतो। आज निमित्त झालंय तुम्हाला की सगळेजण वेगवेगळ्या मार्गाने एका ठिकाणी आले आणि भेटी झाल्या म्हणून आम्ही एकत्र बसतो। जर आमचं वाद असता किंवा आम्ही एकमेकाला चर्चेतून बसत नसतो तर या ठिकाणी बसण्याचं काही कारण नव्हतं। त्यामुळे आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही आहेत, आम्ही एकमेकाचे मित्र आहे, आताही मित्र आहे आणि पुढेही राहू। तुम्ही आत्ताच भास्कर आंबेकरांना म्हणला की तुमच्या जागा जर जास्त झाल्या तर प्रश्नच नाही। हा फॉर्म्युला जी युतीचा, हा राज्यातला फॉर्म्युला आहे, हा देशातला फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला या देशाचे राज्याचे नेते भाजपचे प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी ठरवलेला फॉर्म्युला आहे की ज्याचे जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, त्याचा महापौर, त्याचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष, आमचा फॉर्म्युलाच आहे। समजा भाजपला बहुमत आलं तर प्रश्न वेगळा येईल, पण दोघं जर बहुमतात नाही आलो तर ज्या पक्षाचा जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाला वरची श्रेष्ठी सांगतील ते आम्ही करू। आज पुण्याच्या ऐवजी जर दुसरं कुणी आलं तर आमचं मत ते नाही, पक्षाचा विषय नावाचं चाललंय। आम्ही एका ठिकाणी बसलो, आमच्या गप्पा छप्पा चालल्या, गमती जमती चालल्या, ते नावावर जाऊ नका। शिवसेना ठरवायचं, शिवसेनेला अधिकार आहे त्यांचा उमेदवार ठरवायचा आणि भाजपला अधिकार आहे भाजपचा उमेदवार ठरवायचा। राज ठाकरेंनी आज गंभीर आरोप केलेले की ज्या शाही निवडणूक आयोगाकडून वापरल्या जात आहेत त्या पुसल्या जात आहेत म्हणून भाजपचा हा डाव। त्यांचा शाहीवर भरोसा नाही, त्यांचा निवडणूक आयोगावर भरोसा नाही, त्यांचा न्यायव्यवस्थेवर भरोसा नाही, त्यांचा दुसऱ्या मित्र पक्षावर भरोसा नाही। आता त्यांच्या या बोलण्याला उत्तर देणं, आता शाही जर समजा निवडणूक आयोगानं जर बनावट वापरली तरी शेवटी प्रत्येक पक्षाचा एक एजंट त्या बूथवर बसलेलाच असतो आणि ज्या बूथच्या जवळचा तो एजंट असतो जवळपास त्या परिसरातली मतदार हे त्यांच्या ओळखीचेच असतात। त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणं याचा अर्थ त्यांच्या समोर ढळढळ त्यांना पराभव दिसतो। आता EVMवर आरोप केले होते, मला सांगा EVM त्यांनी आरोप केला, तो आरोप तर लोकांनी फेटाळून लावला। हरियाणामध्ये तो आरोप, राजस्थानमध्ये फेटाळून लावला, तो आरोप ह्याच्यात तुमच्या बिहारमध्ये फेटाळून लावला, महाराष्ट्रात फेटाळून लावला। त्यांच्या आरोपाला फेटाळायची आमची काही गरज नाही। आता जो शाहीचा आरोप करतात ते उद्या जे निकाल लागतील ते लोकच फेटाळून टाकतील, मतदारच फेटाळून टाकतील त्यांचा आरोप। राष्ट्रवादीच्या रूपाताईने सुद्धा भाजपच्या बूथवर जाऊन त्या ठिकाणी शाहीचे डब्बे जप्त केले। अरे असं आहे, जप्त केले, चौकशी होईल, चौकशीत जर सिद्ध झालं तर मग निर्णय होईल।
पण आमचं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयोग हे निष्पक्षपातीपणानं निवडणुकीचं काम करत आहे आणि असं काही प्रकार झालेलं चुकीचं आहे ते. राज्यात काय स्थिती तू राहील? एकटाच विचारतो. एकटाच. राज्यात तुमच्या काय राज्यामध्ये जेव्हा निकाल लागतील तेव्हा सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष असणार आहे. ज्या ठिकाणी शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आहे त्या ठिकाणी दोन्हीचा मिळून त्या ठिकाणी महापौर होणार आहे. आणि ज्या ठिकाणी आमची युती नाही असं जर विचार केला तर सगळ्यात मोठा पक्ष या राज्यात भारतीय जनता पक्ष असणार आहे. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी जालना.